विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज श्री सद्गुरु जोग महाराज की जय. आता दया ते ऐसी पूर्णचंद्रिका जैसी निवविता कडसी साने थोर. ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा बैसोनी माझ्या रसना हरिवर्णा नवी होतील केले घडते अपराध पोटी प्रल्हाद राज मम माय तो घाल पोटी नेने मी अन्य तुझ वाचनी कोमटी की प्रल्हाद राज मज रक्ष तू संकटी की. आता दया ते ऐसी पूर्णचंद्रिका जैसी निवविता नसकरसी साने थोर. भगवान परमात्म्याच्या आणि संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने आपल्या या पवित्र भूमीमध्ये पवित्र गावामध्ये आमचे असणारे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्त परायण परमपूज्य श्री काका महाराज आणि यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आधिपत्याखाली अधिष्ठानाखाली बालसंस्कार शिबिर या शिबिराच्या अंतर्गत आपल्या चिंतनाच्या निमित्ताने इथं जमलेलं आपण सगळे उपस्थित सगळेच माझे गुरुबंधू सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हे संस्कार शिबिर करत आहोत. आणि या शिबिरामध्ये जो विषय आज आलेला आहे दैवी संपत्ती आणि त्या दैवी संपत्तीतले जे 26 संपत्ती सांगितलेल्या आहेत त्याच्यातली दया हा विषय माझ्याकडे आलेला आहे. तत्पूर्वी काही परिहार्जन आवश्यक आहे. आपल्या या गावामध्ये संस्कार शिबिर होत आहे. तसं अनेक ठिकाणी आता हे या महिन्यात याच्यात चालूच असतात संस्कार शिबिर. पण बाकीचे संस्कार शिबिर आणि या संस्कार शिबिर आणि या स्थानाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. मुळात या भूमीमध्ये या पवित्र अशा वास्तवमध्ये भूमीमध्ये संस्कार पहिल्यापासूनच आहेत. आणि ज्या गावामध्ये ज्या भूमीमध्ये पहिल्यापासून संस्कार आहेत तिथं पुन्हा ते संस्कार मिळवण्याकरता जास्त त्रास किंवा कष्ट होत नाही. आणि ज्यांच्या आधिपत्याखाली होत आहेत असे आमचे महाराज काका महाराज. आणि सर्वात वैशिष्ट्य म्हणजे विनामूल्य हे शिबिर आहे. आणि या शिबिरातून आपल्याला संस्कार वाढवायचे आहेत, संस्कारामध्ये वृद्धी करायची आहे. तसं आपला भारतीय देश असा आहे मला की मुळातच संस्कार आपल्यात आहेत. ज्ञानोबारे सांगतात मनुष्य जात सकळ स्ववदाची भजनशील. सामान्य बाकीच्या देशाचा आणि आपल्या भारतीय देशाचा त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा विचार जर केला तर आपला हा संस्कृती प्रधान आहे. मुळातच आपले संस्कार आहेत. फक्त ते कसं असतं आपण नेहमी उदाहरण पाहतो कापुरामध्ये अग्नी आहे, लाकडात अग्नी आहे, सगळं आहे, पण त्याला प्रज्वलित करावा लागतो. मला एक तुम्हाला सामान्य प्रश्न विचारायचा आहे. मारुतीरायाकडे शक्ती नव्हती का? सामर्थ्य होतच ना. पण ते सामर्थ्य जरी होतं तरी ते सामर्थ्य जागृत करण्याकरता जामवंत लागलं. एका ठिकाणी एक वाक्य वाचलं होतं, प्रत्येक वेळेला मारुतीरायाला जामवंत भेटलच म्हणून सांगता येत नाही. पण तुम्हाला एक सांगतो, तुमचं भाग्य आहे, तुमच्याकडं मारुतीरायच काकांच्या रूपाने येतात. त्याच्यामुळे वेगळं सामर्थ्य तुम्हाला लागणार नाही. फक्त ते जागं करणं आणि ते टिकवणं हे तुमच्या हातात. आपलं भाग्य आहे. काका महाराज सगळे आपले गुरु भेटले. ते शक्ती प्रत्येकाकडे आहेच. कापुरात अग्नी आहे, लाकडात अग्नी आहे, ते सामर्थ्य प्रत्येकात आहेत. तर जागं करणं, जागृत करणं, त्याच्याकरता ते गुरु भेटणं फार अवघड असतं. म्हणून ते तो विषय मला मिळाला ना, तो विषय सगळ्यात त्यांच्याकडे लागतो. दया हा विषय फार मोठा आहे, महत्वाचा आहे. आणि या विषयाच्या अनुसरून पहा की संस्कार शिबिर करणं त्यांना काही आवश्यकता नव्हती, पण ही दया आहे की नाही, दया आहे. म्हणून अशा ह्या शिबिराच्या निमित्ताने संस्कार शिबिर आपण करत आहोत. आपल्याकडे भारतीय संस्कृतीचा विचार जर केला तर अनेक प्रकारचे संस्कार आहेत. पण विशेषतः 5 संस्कार आपल्याकडे सामान्यतः महत्वाचे मानलेले आहेत. पहिल्यांदा जर काय असेल तर मोठ्यांचे आशीर्वाद, मोठ्यांची सेवा हे पहिला महत्वाचा संस्कार आहे. मोठ्यांची सेवा झाली पाहिजे, मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळाले पाहिजे.
त्याच्याकरता तर हे महत्वाचा संस्कार कोणता असेल तर तो आहे. आपल्यापेक्षा जे ज्येष्ठ आहे वयाने, ज्ञानाने, तपाने, अनेक पद्धतीने जे जे मोठे आहेत त्यांची सेवा आपण केली पाहिजे. सेवा आपल्याला जशा पद्धतीने मिळेल तशा पद्धतीने सेवा केली पाहिजे आणि सेवेला नाही म्हणायचं नाही. म्हणून पहिले संस्कार काय असतात तर ज्येष्ठ आपल्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, तपाने आहेत त्यांची सेवा करणं. दुसरं वर्णन करण्यात आलं की आपल्या ठिकाणी सत्यता आणि इमानदारी आली पाहिजे. जेवढं होईल तेवढं आपण सत्य वागण्याचा प्रयत्न करायचा. हे मोबाईल असा आहे, हे मोबाईल खोटच बोलायला लावतो. खोटं बोललेलंही कळत नाही माणसाला, हे नाही. आता समजा मला फोन आला असता, मी असतो देऊळगावात आणि महाराज सांगितलं आलो इथं 5 मिनिटात काळेवाडी जवळ, म्हणजे खोटच झालं. मोबाईलच असं आहे, किती प्रयत्न केला आपण खरं बोलायचं ठरवलं तरी होणार नाही. पण प्रयत्न करायचा जेवढं होईल तेवढं. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प म्हणजे जेवढं होईल तेवढं खरं बोलायचं. पहिलं काय असेल तर ज्येष्ठांची सेवा, वडिलांची सेवा. दुसरा संस्कार आपल्या जीवनात महत्वाचा काय असेल, सत्य आणि जेवढं होईल तेवढं इमानदार. आपल्या कर्माशी, आपल्या कर्तव्याशी, आपल्या जीवनात आपण जे प्राप्त केलं त्याची इमानदार राहायचं. तिसरं काय सांगितलं असं ते महत्वाचं आहे, ते म्हणजे दया. आपल्याकडे जे आले ना आता विषय माझ्याकडे खूप महत्वाचा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये आहे दया. तिसरा. चौथा कोणता असेल तर अनुशासन. अनुशासन म्हणजे काय, संतांनी सांगितलेले युक्त आहार विहार नेम इंद्रियाची स्थार. अनुशासन सोपं असेल तर वेळ, प्रत्येक गोष्ट वेळेवर करणं. म्हणजे गुरुवारात एक वाक्य म्हणायचे, लवकर निजे लवकर उठे दया आरोग्य संपदा भेटे. अनुशासन काय, लवकर झोपायचं. मोबाईल फार घातक आहे ना. मोबाईल जवळ आला ना माणसाला किती झोपायची झोप त्याची उडती, मोबाईल फार बसतो. बरं किती जागरण झालं कळत नाही, मग त्याच्यामुळे उठत नाही. काका महाराज माहिती वैकुंठवासी गुरुवारी अण्णा नेहमी उदाहरण द्यायची की जुन्या काळामध्ये हे माता माऊली सगळ्यात आधी उठायची, जगन्नाथांना फार रमून सांगायचे. आणि उठल्या की त्यांनी ते जात्यावर जायचं, दळण करायला बसायचं, दळण करायचं आणि ते दळण करून ताज्या पिठाच्या चपात्या भाकरी करायच्या. तोपर्यंत पुरुष मंडळी उठायचं. उठून त्यांनी पूजा सगळं उरकायचं आणि बसायचं. माता माऊली स्वयंपाक करायचा, मध्ये ठेवायचा आणि सगळ्यांनी येऊन बसायचं. सूर्याची वाट पाहायची, सूर्य कधी उगवतोय. म्हणजे अण्णा म्हणायचे पूर्वी सूर्याची लोक वाट पाहायची, सूर्य कधी उगवतोय. आता काळ बदलला, आता सूर्य आपली वाट पाहतो, हा कधी उगून बाहेर येतो, असं अण्णा म्हणायचे. कोटी करायचे. म्हणजे अनुशासन पाहिजे. हे संस्कार आहेत महाराज. पहिलं काय, पहिलं वडिलांची ज्येष्ठांची सेवा. दुसरं काय गेलं, पहिलं काय ज्येष्ठांची वडिलांची सेवा. दुसरं काय, दुसरा संस्कार काय, दुसऱ्या संस्कारात विचार पण पाहिला काय लक्षात नाही, सत्य इमानदार. तिसरा संस्कार काय, तिसऱ्या संस्कार सांगितलं की दया. आणि चौथं सांगितलं अनुशासन. आणि पाचवं आहे धैर्य. धैर्य टिकत नाही महाराज शेवटपर्यंत, म्हणून धैर्य पाहिजे. सात्विक धैर्यता गीतेमध्ये त्याचं वर्णन आहे, जाऊ द्या तिकडे नाही जायचं मला. म्हणजे हे 5 संस्कार मानवी जीवनामध्ये फार महत्वाचे आहेत आणि हे संस्कार झाले की माणसाच्या जीवनात घडतं. आता संस्कार म्हणजे काय, जास्त विस्तार करणार नाही. एका ठिकाणी वाक्य वाचलं होतं तेवढं सांगून पुढे जातो. संस्कार म्हणजे फार विचार करायची गोष्ट नाही, सोपी व्याख्या सांगतो तुम्हाला. गणित माहिती ना आपल्याला, गणिताच्या भाषेत सांगतो. गणिताच्या भाषेत सांगत नाही का, संस्कार फार अवघड नाही. आपल्याला वाटतं संस्कार म्हणजे काय. त्यांनी असं वर्णन केले, गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार म्हणजे संस्कार. कसं समजलं का आता, गुणांचा गुणाकार म्हणजे काय करायचं, गुण वाढवायचे. आणि दोषांचा भागाकार म्हणजे दोष घालवायचे, झाले संस्कार. इथं येऊन हे शिकायचंय आपल्याला, आपल्यात काय गुण आहेत. बरं असं कोणीच नाही इथं जमलेला, प्रत्येकाकडे काही ना काही गुण आहे. तुमच्याकडे एक गुण आहे, ह्यांच्याकडे एक गुण आहे, ह्यांच्याकडे एक गुण आहे, प्रत्येकाकडे काही ना काही गुण आहे ना. मग तो गुण वाढवायचा, ह्याला माहिती संस्कार. गुण वाढवता आला पाहिजे. गुण वाढवला
की ते फळ आपल्याला प्राप्त होतं. वर्णन कितीतरी केले, पण दोष प्रत्येकाच्या ठिकाणी दोष पण आहेत आणि काही ना काही गुण पण आहेत. पण दोष काय आपल्याला ओळखलं पाहिजे. आपण आरसा पाहतो का? आरसा आरशात पाहतो का? आरशात बघतो? पाहत नाही. बघ, फक्त बघतो आरसा, वर पाहतो. जैसे तैसे दावी आरसा, नकट्या कैसा पालटे, तुकोबऱ्यासारखं. आरशात बघतो पण आरशात पाहत नाही आपण. बघणं वेगळं, बघणं वर असतं. पावडर किती लागली, गंध कसा आला, क्रीम नीट लागलं का डोक्यात गेलं, हे नीट पाहणं, वर पाहणे आणि आत जाऊन पाहणं आरशात. संत काय सांगतात, आत आपल्या आपण पाहायचं. आता आपण जेव्हा आपलं सहयोग शिबिर संपत येईल ना, प्रत्येकाने अवलोकन करायचं, माझ्यात काय कमी दोष होते ते मी घालवले का. समजा एखादा मोबाईल जास्त पाहत असेल, ते मोबाईल मी कमी करेन का जाऊन इथं ठरवायचं काहीतरी. माझ्यात मी काय बदल करीन, हे बदल घडवण्याकरता आलो ना आपण इथे. आणि हे आपल्याकरता फार महत्वाचे. कारण का, काका महाराजांनी आपल्याकरता हे कष्ट घेतात, त्रास घेतात. तसं त्यांचं आता 2 वर्ष चालूच आहेत, कष्ट त्रास आपल्याकरता. तरी पण त्याच्यात वेळ काढून हे करतायत ना, आपण सुद्धा काहीतरी प्रतिसाद दिला पाहिजे. मग प्रत्येकाने जाता जाणार माझी सामान्य इच्छा आहे, बघा तुम्हाला जमलं कोणाला तरी, काकांना जाताना एकाने पत्र लिहून द्यायचं प्रत्येकाने. काका कोणाला सांगणार नाहीत, काही नाही, आणि सांगायचं की माझ्यात हा दोष आहे आणि पुढच्या संस्कार शिबिरा येईपर्यंत मी हा दोष घालवण्याचा प्रयत्न करीन. बस एवढं लिहून द्यायचं पत्र. एवढं केलं तरी निम्म शिबिर आपलं फळ सफल झालं म्हणता येईल. प्रत्येकाने जाताना एवढं करायचं, आपल्यात दोष काय आणि आपल्यात गुण काय. एखाद्याला मृदुंग वाजवता येत असेल तर मी पुढच्या आणखीन 10 बोल नवीन शिकेल. एखाद्याला गायन येत असेल तर आणखीन गायनामध्ये करेल. ते समय केलं पाहिजे. हे संस्कार आहे, असं वर्णन केलेलं आहे. दुसरं असं आहे, दोष पण पाहिला पाहिजे. आपण गुरुवर्य चंद्रशेखर महाराज सांगतात ना, त्यांनी वर्णन केलंय की दोष पाहिलं. ऋग्वेदात श्लोक सांगतात ते वर्णन करण्यात आलं की उलुका यातुम शिशुलक यातुम जन्नी श्रेयातुम कोक यातुम सुपर्ण यातुम हृदयातुम प्रमुन रक्ष इंद्र. ऋग्वेदामध्ये हा श्लोक आलाय. इंद्राला प्रार्थना केली त्यांनी, रक्ष इंद्र, रक्ष इंद्र. काय? उलुका यातुम शिशुलक यातुम जन्नी श्वयातुम कोक यातुम. दोष सांगितले, प्राण्यांची यादी दिली त्यांनी. उलुका यातुम शिशुलक यातुम श्वयातुम. हे प्राणी आपलं जीवन नसावं, प्राण्यांप्रमाणे आपल्या जीवनामध्ये काही नसावं हे सांगितले, यादी दिली त्यांनी. काय यादी दिले? उलुका यातुम म्हणजे घुबडाचं वर्णन केलंय. त्याच्या ठिकाणी कोणता दोष आहे? तो मोह नावाचा दोष. तो आपल्याकडे आला की आपलं त्याचं जीवन झालं. तुकोबरायांनी संतांनी सुद्धा सांगितलेले की असं जीवन नसावं. उलुका यातो, मोह नसावा. नंतर सुपर्ण यातो, गरुडाचं वर्णन केलं. गरुडाचं वर्णन करताना सांगितलं की बाबा त्याच्यासारखं नसावं. म्हणजे काय? गरुडासारखं जीवन नसावं म्हणजे अभिमान. आपण मी करतोय, माझ्यामुळे चालले, हा अभिमान आला की माणसाला ते घातक ठरत असत. अभिमान नसला पाहिजे जीवनामध्ये. आणि अभिमान आला की ते फळ मिळत नाही. हे माझ्यामुळे झालं, माझ्यामुळे चालले, असं जमत नाही. गर्व नसावा. संसारामध्ये गर्व येतोच, संसारामध्ये येतोच. परमार्थात येतो तर संसारात काय येणार नाही. संसारात येणारच. माझ्यामुळे शेती चालली, माझ्यामुळे घर चालले, माझ्यामुळे सगळं चालले, हा गर्व नसला पाहिजे. आणि हा गर्व कोणाला आहे? तो सुपर्ण यातो वर्णन केलं. गर्वाचं वर्णन करताना आपण नेहमी एक कथा ऐकतो बघा, गोष्ट सांगतो तुम्हाला. गर्व असला की काय होतं. एकदा कबीर महाराज बसले होते. कबीर महाराज बसले होते, भजन चाललं होतं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, भजन चाललेले. आणि भजन करता करता एक मनुष्य आला, म्हणला महाराज माझं पोट दुखते. कबीर महाराजांना तर पोट दुखते म्हणलं. तर कबीर महाराजांनी काय सांगू, बघितलं त्याच्याकडं. त्यांचा मुलगाच होता कमाल. त्या कमालला सांगितलं, म्हणजे इकडे गंगेमध्ये ह्याला घेऊन जा. आणि गंगेमध्ये एक बुडी मार, जय श्रीराम म्हणायचं, पोट थांबत. आता त्याला कमालला शंका आली, आता जय श्रीराम म्हणून कुठं पोट थांबतं का? चला म्हटलं, वडिलांनी सांगितले, काठी हातात घेतली, चल म्हणते गंगेमध्ये, जय श्रीराम म्हणायचं, बुडी मारायचं, तुझं पोट थांबत. आता ह्याचा विश्वास होता, पण मुलाचा विश्वास नाही. चला नेलं तिथं, गंगेमध्ये नेलं, मार बुडी.
जय श्रीराम म्हणलं बुडी मारली, वर आला, थांबलं का पोट? म्हणलं नाही थांबलं. आता तू नीट नाही म्हणा, नीट म्हण त्याला, जय श्रीराम जरा आता तोंड पोट दुखतं काय म्हणजे नीट म्हणायचं, नाही नीट म्हणा. बुडी मारली, जय श्रीराम म्हणलं, बाहेर आला. थांबलं का? म्हणलं नाही. तुला सांगितलं ना म्हणलं, एकदा सांगतोय आता, हेच वाईट आलं. नीट म्हण ना म्हणला. मला आता काय नीट म्हण म्हणलं, ह्याच्यापेक्षा नीट काय म्हणलं, पोट दुखतं इथं, पोटाची कळा लागल्या, आता नीट काय म्हण? आम्हाला हे काठी बघितले का आता, एका ठोक्यात खाली पडेल. आता घाबरलाच मग परत खाली बुडी मारली, वर आला. मला थांबलं का? मला नाही थांबलं. जे काठी टॉप टाकली पाठीत, आता तुला कळतं का म्हणलं, किती वेळ झालं? गेला खाली, वर आला. मला थांबलं, मला थांबलं. तो म्हणला 5 वेळा जय श्रीराम म्हणला, पण नाही थांबलं. पण आपल्या एकाच काठीत थांब. अभिमान झाला ना. कशाने अभिमान होईल सांगते ते? कशाने अभिमान होतो माणसं? हे म्हणला आपली काठीच तशी, एका काठीत थांबलं. चला आणलं. कबीर महाराज म्हणले थांबलं, थांबलं. पण जय श्रीराम नाही थांबलं, म्हणलं आपल्या काठीमुळे थांबलं. महाराज म्हणले अरे तुला तर अभिमान झाला. त्याला म्हणले तू जा. कमालला सांगितलं तू इथं थांबू नको. म्हणजे मग काय कर, इथून थोड्या अंतरावर तुलसीदासजीचा आश्रम, तिथं जा, त्यांची सेवा कर, आणि सेवा केल्यानंतर मग मला भेट, मग मी तुला सांगेन. मला बरं म्हणलं जातो. तुलसीदासजींच्या आश्रमात गेला. तर ते आश्रम असा, समजा इथं आश्रम, महाराज बसले, मंदिराच्या बाहेर रांग लागली लोकांची, आणि तुळशीदासजी तो लांबून पाहतो. समोर एक पाण्याचं एक मांडलेलं, त्याच्यात तुळशी बुडवलेल्या, समोर एक मनुष्य येतोय. म्हणला काय होत आहे? मला ताप आलाय. महाराज तुळशी पाण्यात घ्यायचे आणि असं टाकायचे, म्हणजे जा बरं होईल. ते जाय, ताप बरा, डोकं दुखतंय डोकं थांबलं, पोट दुखतंय पोट बरे. तो म्हणला महाराज कुठं बसले, तुळशी पत्र कुठं, माते रुग्ण कुठं, पाणी इथून तरी लांब जात असं. म्हणला कुठं आपली काठी द्यावता, म्हणला हे तुळशी पत्र कुठं, पाणी कुठं, तर रुग्ण कुठं, बरं होतंय ना. म्हणला निम्मा अभिमान गेला. तुळशीदासजी पाशी गेला. म्हणला महाराज कबीर महाराजांनी पाठवले, मी त्यांचा मुलगा आहे. अजून अभिमान होताच, मी त्यांचा मुलगा आहे. थोडा असतोच ना, महाराजापेक्षा महाराजाच्या मुलाला असतोच ना, महाराजाचा मुलगा आहे. गप्पच महाराजाचा मुलगा आहे, मग महाराजांनी पाठवलंय. महाराजांचा त्या तुळशीदासनी विचार केला. म्हणजे अरे ह्याला अभिमान, हे थांबू नको म्हणजे. मग काय, अजून थोडस पुढे जा, तिथं सूरदासजीचा आश्रम आहे. आता सूरदासजी कसे होते, त्यांना दिसत नव्हतं, दृष्टी नाही, असे सूरदासजी. आणि हा कमाल निघाला, आश्रमात पाय ठेवायचे आतच, बघा बरं का, त्यांना दृष्टी नाही, कोणाला? सूरदासजीला. आणि हा कमाल तिथं गेला, पाय आश्रमात ठेवण्याच्या आत. कमालला तुला सूरदासजी म्हणला, ए कमाल आत येऊ नको म्हणले. म्हणले का? तुला आधी एक काम करायचं म्हणले. कोण सांगते? ज्यांना डोळे म्हणजे दृष्टी नाहीत अशी. म्हणजे कमाल एक काम कर, इथून थोड्याच अंतरावर गंगा आहे. म्हणजे हा तिथं आत्ताच कोणीतरी एक मेलेला माणूस, म्हणजे मेलेला आहे, त्याचं प्रेत पाण्यात सोडले, ते तेवढं घेऊन ये. अवघड हे आश्रम कुठं, हे गंगा कुठं, कोण सांगतंय? ज्यांना दृष्टी नाही ते सांगतायत. 2-3 किलोमीटर लांब गंगा. अवघड आहे. बरं म्हणतात आणलं. ते आणलं. कोणाला आणलं? मेलेलं म्हणजे प्रेताला आणलं. ते आणलं, ते आश्रमाच्या बाहेरच ठेवलं. म्हणला सूरदासजी, म्हणजे बोला. आणलं म्हणजे कुठे? समोर मांडले. ए म्हणजे उठ निघ. कोणाला सांगितलं? जो मेलाय त्याला. ते उठला गेला निघून. कोण नेलं? मेलेला उठला गेला निघून. तर म्हणला अवघडच आपले काठी हे कुठं हाता. म्हणला एक तुळशीदासजी तुळशीचं पाणी घेतात, लांबूनच सांगतात ते बरं होते. ज्याला दृष्टीच नाही अशी सूरदासजी सांगतात, लांब त्या गंगेतलं पाणी, आणि ते सांगतात ते मेलेला माणूस ठेवून ते उठतं, ते उठतं निघून जातं. कुठं आपले काठीच धरता. म्हणला साष्टांग दंड घातलं. सूरदासजी म्हणले आता तू बरा झाला, आता तू बरा झाला, आता जा म्हणले माघारी. पळतच आला आणि कबीर महाराजांना नमस्कार केला. म्हणला इंजेक्शनच द्यायचं होतं, तर एवढे दोन डोस कशाला? इंजेक्शनही दिलं, बुस्टर डोसही दिला, एवढं कशाला? ते म्हणले तसंच असतं, घरच्यांनी सुधरत नाही म्हणून तो संस्कार शिबिरात यावं लागतं. बरं का? मग घरी सुधारलं असतं मग कशाला आळंदी पाहिजे होती? बरं का? त्याला जोग महाराजांनी संस्था लागते, दुसरी नाही संस्था लागत. बरं का? झालं. मग हे करण्याकरता म्हणजे महाराज म्हणजे काही नाही, आता काही नाही, आता तुझा अभिमान गेला. हे दोष आहेत, हे दोष घालवण्याकरता, दोष घालवण्याकरता आपण प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे.
प्रत्येकाकडे दोष आहेत, प्रत्येकाकडे गुण आहेत. ते गुण वाढवणं आणि गुण वाढवून आपल्या ठिकाणी जे दोष आहेत ते पण कमी केले पाहिजेत, याला म्हणायचं संस्कार. असा हा संस्कार आहे. मग त्या संस्कारामध्ये काय वाढवलं पाहिजे, तर ते दैवी संपत्ती सांगितली. संपत्तीचं वर्णन केले, दैवी संपत्ती. संपत्तीचं वर्णन करत असताना या 16व्या अध्यायामध्ये बघा तुम्ही वर्णन करताना संपत्तीचं ते 26 लक्षणं सांगितली दैवी. त्याच्यातलं माझ्याकडे जे लक्षण आलेलं आहे ते 16वं, दया. सांगितलं महाराजांनी सांगितलं की दया, ह्याच्यावर आपल्याला थोडस चिंतन पाहिजे आहे. दया सांगितलेलं आहे. दयाचं वर्णन करताना ज्ञानोबांनी फार सुंदर वर्णन केलेले. आता दया ते ऐशी पूर्ण चंद्रिका जैसी निवविता न कडसी साने थोर. ज्ञानोबांनी सांगितले दया म्हणजे काय. दया म्हणजे फार अवघड नाही. आपण शाळेत जातो, आता तुम्ही किती होते, हा 10वी. तुम्ही शरद नारायण चिरंजीव तुम्ही कितवीला, तुम्ही 9वी, 10वी आणि 9वी. दया म्हणजे काय, मग आपण पाहायचं नाही. तुम्ही 10वीत येत ना, एखादं 9वीतला आहे म्हणजे तो लहान आहे, तिथं भेद नाही पाहायचा, किंवा पुढचा आहे 11वीचा, त्याच्याशी हे करायचं नाही. आपण दया म्हणजे काय, ज्ञानोबा सांगतात साने थोर, लहान मोठा असा भेद नाही करायचा, सगळे समान आहेत आपल्या करता असं पाहायचं. परका, आपला, दुसरा असंच विचार नाही करायचा. ज्ञानोबा सांगतात म्हणजे ही दया आहे की हा माझा नाही बुवा, हा कुठं आपला आहे का, मित्र आपला थोडाच मित्र आहे, मग ह्याला काय असं भेद नाही करायचं बरं का, सगळे आपलेच आहेत, सगळं असा विचार केला पाहिजे. ती दया आहे वर्णन केलेले. किंवा ज्ञानोबांनी सांगितलं दुसऱ्याच्या जे दुसऱ्याचं दुःख पाहिलं, म्हणजे आपला मित्र आहे, त्याला काही त्रास झाला, त्याला काही कष्ट झालं तर आनंदी नाही व्हायचं, तर आपल्यालाही दुःख झालं पाहिजे. तुकाराम महाराज काय सांगतात, सत्य बोले मुखे दुःखवी अनेकांच्या दुःखे. समजा दुसऱ्याचं दुःख पाहून आपल्याला आनंद होत असेल तर आपल्यात काही दोष समजायचे. आपल्याला सुद्धा दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर आपल्या थोड्या तरी वेदना झाल्या पाहिजे, तर आपल्यात थोडासा बदल व्हायला झाला असं समजायचं. दुसऱ्याचा त्रास पाहून आपल्याला आनंद नाही मानायचा. माणसं काय करतात माहिती ना, तुम्ही बघा आता आपण रस्त्याने चाललो ना, एखादा पडावा म्हणजे पडू नये, पडला धडकला, काय करतात माणसं, काय करतात, मदत नाही करत. पहिला मोबाईल तपासतात कुठे शूटिंग करायला, मग स्टेटस ठेवतात, बघा कसा पडला कसा आपटला. हीच वेळ आपल्यावर आल्यावर मग आपण काय म्हणून काय माणसाचं, आपण मदत केली पाहिजे. जेव्हा एखादा मनुष्य समोरच्याला काही त्रास होत असेल, त्याचा त्रास होताना आपल्याला त्रास झाला पाहिजे, ही दया आहे, हे शिकायचं दया. बरं का, आपल्याला पण त्रास झाला पाहिजे, आपल्याला कष्ट झाले पाहिजेत, आणि त्याच्याकरता आणि आपण किती त्रास झाले तरी हे करायचं नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, शिबी राजा होता. शिबी दुसऱ्यासाठी आपलं त्यांनी शरीराचा सुद्धा विचार केला नाही. फार मोठा राजा होता शिबी राजा. दयाळू होता, परोपकारी होता, सत्यशील होता, न्यायप्रिय होता. आणि या शिबी राजाचं वर्णन करताना येतं, त्याची कीर्ती स्वर्गापर्यंत गेली. एक दिवशी नारदांनी त्यांचं वर्णन केलं, आहे म्हणले शिबिराजा असा, शिबिराजा तसा, शिबिराज न्यायप्रिय, सत्यशील आहे, दयावंत आहे, हे सगळं राजाच नाही. आता माणसाला बघा तुम्ही, आता समजा तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राचं एखाद्या शिक्षकाने वर्णन केलं, थोडासा मत्सर येतोच ना, यार म्हणून काय माझं वर्णन नाही त्याचं शेजारच्याचं वर्णन केलं, वाटतंच ना थोडस. आपण आता लहान, आता आमच्या सारख्यांना वाटतं तुम्हाला काय, लहान मागे गेले तर वाटतच ते. तसं ते शिबिराजाचं वर्णन ऐकलं, ते इंद्र आणि अग्नी त्यांच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण झाली. म्हणजे असा कुठं राजा, असं काय, मग काय त्याचं सत्व हरण करायचं. मग काय करायचं, त्या इंद्राने गरुडाचं रूप घेतलं आणि अग्नीने घेतलं सस्याचं रूप. चला म्हणजे परीक्षा पाहिजे, आणि गरुड लागला त्या सस्याच्या मागे. ससा पळत 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 शिबिराजाकडे आला, वाचवा वाचवा वाचवा. दया म्हणजे काय, परोपकार करणं. दया म्हणजे काय, दुसऱ्याला मदत करणं. दया म्हणजे काय, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होणं. ते ससा पळत आला, शिबिराजाला शरणागत गेला, म्हणला काही करा पण मला ह्याच्यातून वाचवा, मला ह्या त्रासातून. म्हणजे काय झालं, माझ्या मागावर शिकार लागली, म्हणजे मला माराल, तो मला खाऊन टाकल. पळत पळत आलेला त्या शिबिराने त्याला अभय दिलं, म्हणजे काळजी करू नको, मी तुझं रक्षण करेन, मी तुला वाचवीन म्हणे. असं म्हणल्यानंतर ते गरुड मागून आला, तो म्हणला मला दे, माझं खाद्य दे, मला त्याला नाही खाल्लं तर माझं पोट कसं भरत.
मला खायचंय म्हणले. अरे म्हणले माझ्या आश्रयाला तो आलाय, मी त्याला सांगितलंय मी तुझं रक्षण करेन, मी तुला वाचवीन, आता नाही मी त्याला सोय करू शकत. तर म्हणा माझी शिकार आहे, मला भूक लागली, मला खायला पाहिजे काहीतरी, दुसरं काही मागणार. एक काम करा म्हणले, तुमचे शरीर उजवा भाग मला कापून द्या, त्याचं मांस द्या. ठीक आहे म्हणले, त्या सस्याच्या बरोबर वजना एवढं मला तुमचं मांस द्या. बरं म्हणले. आता ती दया त्यांना परीक्षा पाहिजे होती इंद्राला नागनीला, ह्याच खरं हा दयाळू आहे का, हे खरंच हा दुसऱ्याला मदत करणारा आहे का शिबिराजा. आणि मग काय केलं, एका तराजून त्या सस्याला मानलं आणि एकाच्या त्यांनी शरीर आपलं कापून द्यायला सुरुवात केली. आता त्यांनी वजन वाढवायला सुरुवात केली. आता ते मुळात ससा नव्हताच ना, तो अग्नी होता, वजन वाढवायला सुरुवात केली. हे कुठं भरते, शेवटी शिबिराजा स्वतः त्या तराजूत जाऊन बसला, मग अख्खं मला घ्या. आणि मग पटलं, म्हणले खरंय बाबा खरंय. पटलं आणि सांगितलं तू खरा राजा आहे, खरं तुझ्याकडे ताकद आहे म्हणून सांगितलं. मग ते सांगितलं तू दयावंत आहे, दयाळू आहे, हे पटलं. हे कशा करत सांगितलं, दुसऱ्याच्या त्रासामध्ये आनंद नाही मानायचा, त्याला उलट मदत करायची. दुसरा जर एखादा संकटात असेल, दुसरा एखादा कष्टात असेल, तर त्याला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे, हे समजलं पाहिजे. आणि हे समजणं म्हणजेच खरं दया आहे. दया आहे आणि प्रत्येकाच्या अंतःकरणात दया असतेच मला. आणि ही दया वाढवणं, दुसऱ्याच्या अंतःकरण दुसऱ्याबद्दल निर्माण होणं हे फार महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशी एक घटना घडली. खरं तर पाहायला गेलं ना, आमचे गुरुरे बाबा सांगायचे बघा, गुले बाबा, महाराज फक्त दोनच आहेत म्हणायचे, एक देव आणि संत. म्हणायचे दोनच महाराज, देव आणि संत. महाराज एक पंढरीराव आणि करील ते काय नो हे महाराज. महाराज फक्त दोन, संत आणि देव. अजून आपण दोन महाराज त्याच्यात धरा, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज. बाबा म्हणायचे समजा चार महाराज आहेत, देव, संत, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज. बाकी सगळे कोण आहेत ते म्हणायचे बॉय बोआ. आपण सगळे बॉय म्हणून आमच्या संस्थेची परंपरा महाराज येण्याची नाहीची बोआ पद्धती. तर ते आता लोक लिहितात, आम्हाला बरं वाटतं आणि बरं काय चांगलं वाटतं नाही महाराज. मी एका ठिकाणी काका महाराज सांगितलं महाराज नाही लिहिलं पाहिजे. ते म्हणाले मग ते तुमच्यापासून सुरुवात करतो. मला का काय हरकत नाही, बुवा लिहिणं काय वाईट आहे का, परंपरा आहे आपली संस्थेची, बुवा वाईट वाटायचं काय कारण त्याचं, उलट आता सांगितलं पाहिजे. कारण ते महाराज आता फार अवघड झाले, नको आहे तिथं बोलायला. महाराजाला सुद्धा लाजवल असं गोष्टी घडायला लागल्या, म्हणून बुवा ही फार छान पदवी बरं वाटतं, चांगलं वाटतं, संस्थेत असल्यासारखं वाटतं. चला मला काय नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशी घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराज एका ठिकाणी एकदा स्वारी करण्याकरता निघाले आणि संध्याकाळची वेळ झाली, कुठंतरी मुक्काम करायचा. मग एक लहानसं खेडेगाव होतं आणि त्या खेडेगावामध्ये मुक्काम करायचा ठरवला. मुक्काम केला आणि त्या गावात मुक्काम केल्यानंतर आता तिथं काहीतरी संध्याकाळचे स्वयंपाकाकरता काहीतरी पाहिजे ना, स्वयंपाकाला पाहिजे म्हणून सैनिकांना सांगितलं जा गावातून काहीतरी शिदोरी आणा, काहीतरी सामुग्री आणा. म्हणून सगळेजण सैनिक गेले. करता 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 सामुग्री गोळा करता करता त्या सैनिकांनी एका शेतकऱ्याच्या शेतातली काही भाजी, काही धान्य गोळा आणल्याच्या नंतर ते सगळं स्वयंपाक झाला, सगळं झालं. राजा कसा असतो सांगा जातो, आताचा राजा आणि त्या राजामध्ये फरक. आपण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना महत्वाची पदवी दिली जाते, जाणता राजा. जाणता राजा म्हणजे काय, छत्रपती शिवाजी महाराजांना सगळं जाणून होती. गरिबाचं दुःख, गरिबाच्या वेदना, यातना हे जे जे जाणले ते जाणते राजा. आता कोणी राजा होऊ शकत नाही असा, आहे की नाही. असा राजा परत होईल का, होऊ शकत नाही. तसं त्या राजांना कळालं की शेतकऱ्याचं कोणीतरी भाजीपाला धान्य आमच्या सैनिकांनी लुटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी त्या शेतकऱ्याला बोलून आणलं. बघा कसा आहे राजा, आणलं, बोलून आणलं. एवढा मोठा राजा, एवढं त्यांची कीर्ती, एवढं त्यांचं ऐश्वर सगळं होतं, पण सगळं बाजूला केलं. उठले
दोन्ही हात जोडले माफी मागितली. आहे का असं कोणी? आता तर काय अवघड झाले शेतकऱ्यांचे, माफी मागणं तर लांब राहील बरं का. सांगितलं माझं चुकलं, म्हणजे आमच्या सैनिकाकडून चूक झाली, तुमचं शेतातला माल आणला, तुम्हाला न विचारता आणला. त्या दिवशी राजाने आज्ञा दिली, इथून पुढे शेतकऱ्यांच्या मालाला कोणी हात लावायचा नाही, माझी आज्ञा आहे, हात लावायचा नाही. आणि जेवढं त्याचं नुकसान झालं त्या दुप्पट मोबदला द्या. आता किती शेतकऱ्यांना नुकसान होतंय, पाऊस झाला, गारपीट झाली, पण आहे त्याचा मोबदला झाला, पण दुप्पट मोबदला दिला राजांनी. म्हणून असा राजा आहे का महाराज? बघा तुम्ही, न्यायप्रिय, दया, अंतकरणात दया असली की मग त्याला दुसऱ्याच्या बद्दल कल्याणाकरता तळमळ लागते. तशी छत्रपती महाराजांनी सांगितलं, तुझ्या जेवढं नुकसान झाले त्याच्यापेक्षा दुप्पट मोबदला मी देणार म्हणून, दुप्पट मोबदला दिला. आणि एवढंच नाही, त्याला आणखीन कशाची मदत पाहिजे सगळ्या पद्धतीची मदत केली, असं वर्णन केलं. किंवा आणखीन वर्णन करताना सांगितलं जातं, राजांच्या दरबारामध्येच घडलेली घटना आपण माहिती, सुभेदाराची सून आणली. आणल्याच्या नंतर जेव्हा राजांना सांगितलं ही आम्ही विजय मिळवलेला आहे आणि विजय मिळून ही तुम्हाला भेट म्हणून आणली सुभेदाराची सून, तर राजांनी काय सांगितलं? आम्ही असले राजे नाही म्हणले बरं का. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जे सांगितले तेच वर्णन शिवाजी महाराजांनी केलं ना. आम्ही तसे नाहीत म्हणजे, आम्ही त्याच्यात पडत नाही. आम्ही विष्णुदास तैसे न हो, हे राजांना पण लागू पडतं. राजांनी आम्ही तसले नाही म्हणले, मग काय मानाने परत माघारी करा म्हणजे. जिथे एक छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य होतं, तुमच्यासारखी आमची मातोश्री सुंदर असती तर आम्ही सुद्धा तेवढेच सुंदर असतो. ही दया आहे महाराज, ही सगळ्यांच्या अंतकरणात येत नाही महाराज, सगळ्यांच्या अंतकरणात तशी निर्माण होऊ शकत नाही. ही खरी दया आहे आणि अशी दया अंतकरणात निर्माण होणं हे सांगितलेलं आहे. म्हणून दया ही फार महत्वाची आहे. तुकोबाराय सांगतात, अशी दया अंतकरणात निर्माण होणं हाच खरा धर्म आहे. ज्ञानोबाराने सुद्धा सांगितले, दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. किंवा तुकाराम महाराज सांगतात, दया म्हणजे काय, तर दया म्हणजे सर्वांच्या भोवती सगळ्यांचं पालन करणं. दया तिचे नाव, भूतांचे पालन. किंवा तुकाराम महाराज सांगतात, दया हे संतांचं भक्ताचं भांडवल आहे बघा. भूतांची दया ही भांडवल संता, ही भांडवल आहे. दया फार अवघड आहे मला. एक वर्णन आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. गोष्ट अशी आहे, एक महात्मा चालला होता रस्त्यात. दया कशी असते बघा, दयावंत वर्णन केलं, धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी. संत महात्मे दयावंत आहे. दयावंत आणि पुण्यवंत हे शब्द बघा लागू पडतात. पुण्यवंत, पुण्यवान, दयावंत, आता त्याचा विस्तार वेगळा आहे, नाही त्याचं करत. दयावंत आहेत संत. देव जसा आहे ना तसेच देवाचं वर्णन करताना तुकाराम महाराजांनी वर्णन केले. तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे, होय नारायण दया सिंधू, देवही दयाळू आहे. देव जितका दयाळू तितके संत पण दयाळू आहेत महाराज. संत इतकं दयाळू कुणीच नाही, संतांनी इतकं दयाळू कुणी नाही. संत बघत नाही. तुकाराम महाराज सांगतात, दया करणे जे पुत्राशी त्याची दासानी दाशी. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, सावता महाराजांचं चरित्र पहा, प्रसिद्ध सगळ्यांना माहिती. सावता महाराजांच्या जीवनामध्ये असा प्रसंग घडला. सावता महाराजांची कन्या होती, लहान होती. एक दिवशी पळत पळत बाबांकडे गेले बरं का. लहान मुलं निरागस असतात बरं, आणि हेच वय असतं लहान मुलांमध्ये संस्कार रुजवणं, लहान मुलांमध्ये ते वाढवणं. पण आपण काय करतो, आई वडीलच करतात, जेवण करत नाही, त्रास देतोय, हे काय मोबाईल आणि पैसे पाहता, टीव्ही गेला मोबाईल आणायला, ते टीव्ही परवडला, इतकं घातक आहे मोबाईल बरं का. काका मला एक घटना अशी घडली, मोबाईल किती घातक आहे सांगतो तुम्हाला. आता टीव्ही मध्ये दाखवतो बातम्या, एक मुलाला नेलं डॉक्टरकडे. म्हणजे काय झालं, म्हणजे काय प्रतिक्रियाच देत नाही ते मुलं, आणि दिली तर आपलाच हात हलवीन, पाय हलवीन, डोळे इकडे तिकडे करीन, आणि बघितलं तर काय झालं, त्याचा परिणाम झाला मोबाईलचा मारा. जाऊ द्या त्या लहान मुलाचं, आपलं पहा ना, आम्ही आमचंच. मोबाईल जर दिसला नाही ना
वेळ लागायची पाहिजे तिथं मिस कॉल द्याव कुठं गेला काय अवघड आहे म्हणजे वेळ लागायची पाहिजे ना घातक आहे बरं काय फार घातक आहे. चला आता कसं आहे ते आता नाथ महाराज माहिती आहे तुम्हाला नाथ महाराजांकडे एक आई गेली मुलाला घेऊन आणि ती म्हणाली गुळ खातोय मुलगा गुळ खातोय त्याला सांगा महाराज म्हणजे जा 2 दिवसांनी घेऊन ये आणलं म्हणले अरे गुळ खाणं चांगलं नाही गुळ खाऊ नको आई म्हणले हे काय तुमचं तुम्ही हेच सांगायचं 2 दिवसापूर्वी सांगायचं ना ते म्हणले 2 दिवसापूर्वी मीच खात होतो त्याला सांगू कसं तसं मोबाईल आम्ही सोडलं तर तुम्हाला सांगू कसं काय आमचं जेव्हा सुटेल तेव्हा तुम्हाला सांगितलं पाहिजे ना राऊत महाराज गुरु राऊत महाराज सांगतात एक तरी वारी बिना मोबाईलची व्हावी आणि टाटा महाराजांनी सांगितलं तुम्ही सांगितलं त्याच्या कथेमध्ये राऊत महाराज असं म्हणाले होते की बिना मोबाईलची एक तरी वारी घाला मला नाही वाटत घडत आवड कसं व्हायचं मोबाईल शिवाय चला तर विषय असा आहे चालला होता आपला की काय महत्वाचं की सावता महाराजांची लहान मुलाचं कसं असतं बघा ती गेली बाबांकडे बाबांना म्हणे बाबा हे आपण जी शेती करतो आपण शेतीमध्ये राबतो बरोबर ना म्हणजे कशा ही शेती जी आहे ही कोणाची नेमकी सावता महाराज म्हणले बाळा ही शेती आपली नाही आपण फक्त कसायला घेतली ह्याचा मालक पंढरपूरला राहतो बापू रुक्मादेवी विठ्ठलाची भेटी आपुले समसाठी करून ठेला बरं का याचा मालक कुठे आहे म्हणजे पंढरपूरला काय नाव त्याचं म्हणले विठोबा लहान मुलाचं कसं असतं बघा बरं का अंतःकरणामध्ये लगेच एखादी गोष्ट बसती त्यांना सांगितलं नाही लगेच त्यांच्या गोष्टी तिच्या डोक्यात बसलं आपली जमीन नाही हिचा मालक कोण आहे परमात्मा पांडुरंग राय आपण फक्त कशाला घेतली कोणती जमीन आपण शेतात करतो ती जमीन आणि ही सुद्धा जमीन काय ही जमीन आहे ते एक क्षेत्र जाणे जे ज्ञानोबाने सांगितलं ना तुम्हाला एक जमिनीतला नियम सांगतो जमिनीतला नियम असा आहे मला फारसं ज्ञान नाही पण तुम्ही सांगा मला जमिनीचं असं म्हणतात भाऊ की ते काय 3-3.5 फूट जमीन आपले त्याच्या खाली जर काही लागलं तर आपलं नाही एखाद्याला सोन्याचा हंडा मिळाला तर ते सरकार जमा करावं लागतं 3.5 फुटच आपलं वर जमिनीमध्ये आपले भला वर आपलं नाव आहे 7-12 सगळं काय 8 काय असं नाव आपले सरकारच्या मनात आलं इथं इथूनच हायवे काढायचा काय करणार काही नाही मोबदला दिन हे होईल ते द्या सोडून पण ती त्यांच्या मनात आलं कधी होऊ शकतं म्हणजे वरचंही आपलं पूर्ण हक्क नाही आतलंही आपलं नाही ही कोणती जमीन सांगितली तुम्हाला मी सामान्य ही तरी काय हे वर जन्माचा दाखला म्हणजे 7-12चे ते आपलं वर नाव आहेच की 7-12 वर नाव आहे बरं सगळं नाव आहे सगळं आहे पण आतलं कुठं आपल्या हातात समजा त्यांनी ठरवलं प्रवचन संपल्या ह्याला लिहायचं तर काय आपलं चालायचं काय नाही बरं होतं आतापर्यंत चांगलं प्रवचन केलं संपलं विषय संपला म्हणजे आतलं आपल्या हातात नाही जमिनीप्रमाणेचे 3.5 फूट हे पण 3.5 फूट सगळं असायचं म्हणजे हिचा मालक कुठं राहतो म्हणले पंढरपूरला राहतो ठीक आहे म्हणजे झालं डोक्यात आलं आषाढी वारी आलीच की आता 1-1.5 महिन्याने वारी आली निघाले ना वारकरी निघाल्याच्या नंतर रस्त्याने ते चालले होते ती मुलगी पळत आली म्हणजे बाबा कुठं चालणार म्हणजे पंढरपूरला चाललो म्हणजे एक थांबा बरं का 5 मिनिटात आली म्हणजे काय काम आहे म्हणजे तुमच्याकडे पळत गेली कापड आणलं कापड कसलं आणलं तर लहान मुलाला काय कळतंय मग फाटकं मळालेलं त्याच्यातच गाजरं मुळे काय असेल त्या काळातले जे असतील ते भाज्या सगळं भरलं कापड गुंडाळलं आणि एका वारकऱ्याकडे दिलं म्हणले एवढं आमचा मालक जमिनीचा म्हणले पंढरपूरला राहतो म्हणतात त्याला द्या म्हणले जरा नेऊन द्या तो खाईल ते आणि त्याला द्या ते घेतलं पाहिलं त्या वारकऱ्याने आणि वारकरी म्हणजे तो सामान्य नव्हता त्याची 3री पिढी होती वारीची आणि 3री पिढी नुसती नव्हती ह्याच्या 40 वर्षाच्या वाऱ्या झाल्या माणसं सांगतात आमची 40 वर्ष वारी करतोय काय करतोय वारी बरं का 40 वर्ष वारी चालली 50 वर्ष वारी चालली 3 पिढ्या चालली 7 पिढ्या 11 पिढ्या सांगतात माणसं पिढ्या वारी पिढ्यान चाललंय बरं का बदल किती झाला महत्वाचा आहे ना चाल ते म्हणजे वारी करतो म्हणजे काय हे असलं खातो का देव म्हणले कापडात गुंडाळलेलं दिलं फेकून त्याला दिलं ढकलून आता लहान मुलगा रडायला लागल्यानंतर तिकडून काशीबा गुरु
गुरु आले ते म्हणाले, काय झालं बाळा? आम्ही म्हणजे ते आमचा मालक तिकडे राहतो, त्याला द्यायचं होतं. म्हणजे मी देतो ना. मग काय काय रडते तू? रडू नको म्हणजे. त्यांनी ते उचललं आणि सावता महाराज पळत पळत आले. तिने उचललं म्हणजे बाळा धरलं. ते वारकरी हसत होते. कोणाची 40 वर्षाची वारी, कोणाची 60 वर्षाची, कोणाची 10 वर्षाची, कोणाची 11 पिढ्या आमच्यासारख्या वारी. सावता महाराजांचे एक वाक्य आहे तिथं. सावता महाराज म्हणाले, ज्याला लहान मुलात देव दिसला नाही त्याला मूर्तीत तरी दिसत नाही. काय म्हणले सावता महाराज? ज्याला लहान मुलात देव दिसला नाही. गुरुरे मुकुंद काकांनी भागवतात एकदा सांगितलं होतं, 7 वर्षापर्यंत मुलगा असू दे ती मुलगी, कोणत्या कुठला कसलाही असू दे, त्याला कृष्ण समजा, मुलीला राधा समजा, असं म्हणजे देवाप्रमाणे लहान मुलाला समजलं पाहिजे बरं का. कारण देवच असतात. 7 वर्षापर्यंत त्यांना कृष्ण समजा प्रमाणे करा, मुलीला राधा समजा, असं ते महाराज म्हणाले होते. ते म्हणजे लहान मुलात देव नाही पाहतो तुम्ही काय वारी करून उपयोग झाले. एक गर्व झालेला होता. हे गेले ना रांगेत लागले, पंढरपूरला गेले, रांगेत लागले. आणि ज्यांनी ज्यांनी जे हसले, ज्यांनी त्या मुलीची थट्टा केली, मूर्ती पुढे गेले की त्यांना मूर्ती दिसत नव्हती. ते शेजारी विचारे, तुला दिसला का? म्हणजे नाही दिसला. 25-30 लोकांना देवच दिसला नाही मला. आणि बाहेर आले म्हटले, ते सावता महाराज म्हटले त्याप्रमाणे घडलं. अरे आपल्याला देव दिसलाच नाही म्हणून. आणि काशीबा जेव्हा गेले ना महाराज, काशीबा गुरु गेले, त्यांनी ते ठेवलं तिच्या पुढे, देवा पुढे ठेवलं. म्हणले, हे तुझ्या लेकरांनी पाठवले. म्हणजे बघ, कापडासहित खाऊन टाकलं मग देवाने. कापड सुद्धा ठेवलं नाही मागच्यांना, कापडासहित देवाने खाऊन टाकलं. आणि ते काशीबा गुरुला दिसलं. काय अधिकाराचं? बाहेर आले, परत माघारी निघाले आले तर ती वाटच पाहत होती. सावता महाराजची लहान मुलगी वाटच पाहत होती. ती पळत पळत आली. म्हणले, दिला का? दिलं म्हणले. निरोप दिला का? म्हणले, माझा. म्हणले, काय दिला निरोप? तुझा निरोप सांगितला. म्हणजे तू सांगितले कधीतरी येत जा, मालकाने शेती कधीतरी पाहावी, चक्कर मारावी, सांगितलं तुझा निरोप दिलाय. काय चाललंय शेतीत, काय कोणी शेजारच्याने किती बांध कोरलाय कळलं पाहिजे ना, तुला सुद्धा कळलं पाहिजे. तू येत जा, सांगितलं निरोप. म्हणले, काय म्हणलं देव? आता लहान मुलाचं समजूत काढायची. काशीबाई सांगितलं, येईन म्हणजे 2-3-4 दिवसात येईन. नक्की येईन? म्हणजे नक्की येईन. पळतच आली. सावता महाराजांना मिठी मारली, बाबा आपल्या मालकाने खाल्लं म्हणले, शेतातला माल खाल्ला. आणि काय खाल्ला? नुसता खाल्ला नाही, मग त्याबरोबर त्यांनी निरोप दिला. म्हणजे 4-5 दिवसात येईन म्हणतोय. तो कोण येणार आहे? म्हणजे आपला मालक. म्हणजे पांडुरंग. येईन बरं का बा, येईन. आता सावता महाराज ना, ते 4 दिवस समजूत काढत. तिने जो महाराजांचं जे घर होतं त्याच्या बाहेर बाच टाकली, मांडी टाकून बसली. आणि आई आली. म्हणजे काय करते? म्हणजे ते मालक येणार आहे म्हणजे वाट पाहते. अरे म्हणजे 4 दिवस आहे. म्हणजे इथून हलणार नाही. आता 4 दिवस हलणार नाही, पाणी सुद्धा पिणार नाही, खाणार पण नाही, मालक येत नाही तोपर्यंत. काय सांगायचं? 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, 10, 12, 15 दिवस झाले. एवढ्याशा मुलींनी पाणी नाही पिलं, अन्न पण नाही खाल्लं. सावता महाराजांचं शेवटी अंतकरणे वाढलाच बापाचं. हातात कोयता घेतला आणि सांगितलं, हेच का तुझं? हरी तू निष्ठुर नाही. तिथं वर्णन आले शिबिराजाच त्या अभंगामध्ये बरं का. दया कशी असते. घेतलं कोयता घेतला. म्हणले, हे बघ येतोय का कसा? म्हणले, तुला नाही तर माझं इथंच शिरच्छेद करतो म्हणजे. आणि मग काय, देवाला यावं लागलं मला. परमात्मा स्वतःहून प्रकट झाले आणि सांगितलं, म्हणले, मी आलोय. आल्याच्या नंतर मग तिचं समाधान केलं. आणि मग सांगितलं, बाबा ही खरी अंतःकरणामध्ये लहान मुलाविषयी जे दीन आहे त्यांच्याविषयी दया असणं, हेच परमात्मा आहे, हीच भक्ती आणि हाच खरा धर्म आहे बरं का. आणि वेगळा धर्म लागत नाही, वेगळी भक्ती लागत नाही, ही खरी आहे. असे फक्त संत आहे, असे फक्त महात्मे. परमात्मा जितका दयावंत आहे तेवढेच संत ही दयावंत आहे, तेवढीच दया त्यांच्याही अंतःकरणात आहे, तेवढेच ते दयाळू आहेत. म्हणून संतांचं वर्णन करताना सुद्धा त्यांनाही दयावंत म्हटले. देव जसा आहे ना तसे संत पण आहेत, असं दयावंत. एक शेवटचं दृष्टांत सांगतो, आपली सेवा संपतो. संत किती दयावंत असतात. एक साधू जंगलामध्ये चालले होते घोड्यावर बसून बरं का. दयावंत कसे असतात ते पाहत नाही समोरचा आपला आहे का पारका आहे का, गरीब आहे का श्रीमंत आहे, आपलं सगळं पाहून चालतं. मग तो गरीब आहे का श्रीमंत आहे, तो आपला आहे का पारका आहे, तो जवळचा आहे का लांबचा आहे, बरं आपल्याला परत मदत करेल का, आपल्याला देईन का, आपण पाहून करतो ना. हे तुम्ही बघा ना शाळेत, त्यांनी जर मला पेन दिला
तरच त्याला मदत करीन बरं का. त्याने मला परीक्षेत थोडस दाखवलं ना मग तो चांगला बरं का. तसं उपयोगाचं नाही मला. ज्यांनी पेन नाही दिला त्याला मुद्दामून द्यायचे, ज्यांनी आपल्याला मदत केली नाही ना त्याला मुद्दामून मदत करायची. ही तर खरी दया आहे बरं का. ही शिकली पाहिजे. तसं ते साधू महाराज घोड्यावर बसून निघाले. रस्त्यामध्ये एक मनुष्य असा पडला होता. त्या वेदना झाल्या होत्या, बिवळत होता. तो म्हणला महाराज मदत करावं मदत करावं. म्हणले काय? मला पाय नाही. मग मला घोड्यावर बसवा आणि मग मला थोडस खायला द्या. दयावंत कसे असतात. महात्म्याने त्यांना घोड्यावर बसवलं. चल म्हणजे निघाले आणि रस्त्याने जाता जाता थोडा अंतर गेला. त्याने त्या महात्म्याला लाथ मारली आणि घोड्यावर पडून वेगाने निघाला आणि हसायला लागला मागं पाहून. म्हणले महाराज मी पांगळा पण नाही भिकारी पण नाही, म्हणजे मी डाकू आहे. तुमचा घोडा आता विसरा, आता मिळत नाही. महात्मा आहे. महात्मा त्याच्याकडे पाहायला म्हणले खुशाल घेऊन जा म्हणे. फक्त एक काम कर, जगाला सांगू नको म्हणे. तो थांबला जागेवर. जरी डाकू होता, जरी वाईट होता, तरी थांबला त्या वाक्याने. तुम्हाला असं का म्हणा जगाला का सांगू नको? त्याचं कारण असे, जर तू जगाला असं सांगितलं की एखाद्याने माझ्यावर दया दाखवली, मी त्याची अशी परतफेड केली, इथून पुढे गरीबावर कोणी दया करणार नाही. त्याच्यामुळे जगाला सांगू नको. जगाला सांगू नको. वाईट वाटलं मला, नमस्कारला खाली पाय नमस्कार केला म्हणला बस आजपासून सगळं सोडून देतो म्हणजे चोरी सोडून दिली. संत असे असतात. आपण असं शिकलं पाहिजे. हीच खरी दया आहे. म्हणून संतांनी जे सांगितलं ना, ही दया ही संपत्ती आहे आणि ही संपत्तीच खरी आपली संपत्ती आहे. म्हणून ही संपत्ती आपल्या ठिकाणी वाढावी, संस्कार आपल्या ठिकाणी वाढावे. याच्या ठिकाणी आपण इथं जमले आहोत. संस्कार वाढवणं रुजवणं हेच हे वय आहे. म्हणून आपलं भाग्य आहे आपण हे संस्कार शिबिरात भाग घेतलेला आहे. असेच संस्कारात आपण गुण वाढावे, दुर्गुण कमी व्हावे. हे आपल्या जीवनात घडण्याकरता आपण आमचे गुरुबंधू ज्येष्ठ हरिभक्त परायण परमपूज्य गौरी काका महाराजांच्या संगतीत आहात, भाग्यवान आहात. असं संस्कार आम्हाला नाही मिळाले बरं का. या वयात आम्हाला नाही असे संस्कार मिळाले, नाही आम्हाला असं शिबिर जाता आले. पण तुम्ही किती भाग्यवान आहात. आणि अशा ठिकाणी येऊन आपल्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं याच्याकरता आपल्याला परमात्म्याने संतांनी आपल्या कृपा करावी अशी प्रार्थना करतो. आणि असंच शिबिरामध्ये आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी परमात्म्याच्या संतांच्या प्रार्थना करून झालेली सेवा संतांच्या सद्गुरू जोगमानेच्या समर्पित करून आपण या ठिकाणी सेवेला पुन्हा